नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 1 यावरील स्वाध्याय बघणार आहोत। पाठ क्रमांक 9 कार्बनी संयुगे। तर बघा, यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे जोडा लावा। पण विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे जोड्या लावा। त्यामध्ये गट अ आणि गट ब। गट अ मध्ये दिलेला आहे अ C2H6, आ C2H2, ई CH4O आणि ई C3H6। गट ब मध्ये दिलेला आहे असंयुक्त हायड्रोकार्बन, एक अल्कोहोलचे रेणुसूत्र, संपृक्त हायड्रोकार्बन आणि चौथं तिरेई बंध। तर बघा, CH2H6 आहे आपला संयुक्त हायड्रोकार्बन 3, नंतर C2H2 आहे तिहेरी बंध, CH4O आहे एका अल्कोहोलचे रेणुसूत्र आणि C3H6 आहे असंपृक्त हायड्रोकार्बन। अशा प्रकारे जोड्या लावायचे आहे। नंतर बघा, खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन ठिपका संचरणाचे रेखाटन करा। तर रेणूसाठी आपल्याला ठिपका संचरणाचे रेखाटन करायचे आहे, वर्तुळ न दाखविता। तर बघा, मिथेन रेणुसूत्र CH4, इलेक्ट्रॉन ठिपका अशा प्रकारे दाखवायचा आहे। मिथेनॉल रेणुसूत्र आहे H3COH। तर अशा प्रकारे रेखाटन दाखवायचे आहे। इथेन रेणुसूत्र आहे H2C बरोबर CH2 अशा प्रकारे। नंतर पाणीचं सूत्र आहे H2O याचं अशा प्रकारे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दुसरा प्रश्न होता। नंतर बघा, तिसरा प्रश्न आहे आपला, पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्रे रेषा संचारण रेखाटा। तर बघा, CH3H8 आणि दुसरं CH4H10 आणि तिसरं C3H4। तर रचनासूत्रे आपले प्रोपेनचं असं दाखवायचं, CHHH CHH CHH C4H10 ब्युटेन अशा प्रकारे। नंतर C3H4 चं प्रोपाईनचं अशा प्रकारे दाखवायचं आहे। नंतर बघा, उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करायला सांगितलेली आहे। तिच्यामध्ये दिलेला आहे अ संरचना आणि समघटकता। तो उत्तर आहे आपलं, भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा त्या घटनेला समघटकता म्हणतात। ब्युटेनमध्ये दोन भिन्न रचनासूत्रे असलेल्या दोन कार्बन शृंखला असतात। पहिले संयुग सरळ शृंखला असून दुसरे शाखील शृंखला आहे। या दोन्ही रचनासूत्रासाठी रेणुसूत्र C4H10 असे एकच आहे। अशा प्रकारे सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला CH4H10 रेणुसूत्र असलेली दोन समघटक संयुगे। नंतर आहे आ सहसंयुज बंध। उत्तर आहे आपलं, दोन अणूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनच्या सदानाने म्हणजे भागीदाराने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात। ई संद्रीय समसंयुगातील विषम अणू। तर बघा, उत्तर आहे आपलं, संद्रीय संयुगातील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्याच्या अणूचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुर्संयुजेची पूर्तता होते। हायड्रोजनला प्रतियोजी असणाऱ्या मूलद्रव्याच्या विषम अणू असे करतात। काही वेळ हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात। उदाहरणार्थ, रचनासूत्र विषम अणू -X म्हणजे ClBr आणि आयोडीन, हॅलोजन O आणि H, ऑक्सिजन O ऑक्सिजन, NH2 नायट्रोजन आणि O डबल बॉन्ड C ऑक्सिजन
तर अशा प्रकारे. नंतर बघा ई क्रियात्मक गट. उत्तर संयुगातील कार्बन साखळींच्या लांबी व स्वरूप काही असलेले असेल तरी विषम अणूमुळे व विषम अणूंनी व्यक्त अशा अणुगटामुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात. उदाहरण मिथिल अल्कोहोल ॲसेटिक आम्ल, मिथेन CH4 या हायड्रोकार्बनमधील एक हायड्रोजन OH गटाने विस्थापित केला असता मिथेल अल्कोहोल C3OH हे संयुग मिळते. यातील OH गट हा अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे. त्याचप्रमाणे मिथेन CH4 हा या हायड्रोकार्बनमधील एक हायड्रोजन COOH गटाने विस्थापित केला असता ॲसिडिक आम्ल CH3COOH हे संयुग मिळते. यातील COOH गट हा कार्बोक्सिलिक आम्ल क्रियात्मक गट आहे. अल्केन. उत्तर ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजाची पूर्तता एकेरी बंधाने होते अशा हायड्रोकार्बनला अल्केन असे म्हणतात. उदाहरण मिथेन मधील कार्बन अणू 4 हायड्रोजनच्या अणूंना 4 संयुज बंधांनी जोडलेला असतो. उदाहरणार्थ मिथेन आणि इथेन. बघा नंतर आहे संयुक्त हायड्रोकार्बन. उत्तर ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधांनी झालेली आहे अशा हायड्रोकार्बनला संयुक्त हायड्रोकार्बन म्हणतात. उदाहरणार्थ मिथेनच्या रेणूमध्ये केवळ एकच कार्बन अणू असतो. मिथेनमधील कार्बन अणू 4 हायड्रोजनच्या अणूंना 4 संयुज बांधांनी जोडलेला असतो. मिथेन आणि इथेन. बघा नंतर आहे आपलं ए समबहुवारिक. उत्तर जी बहुवारिके ही एकाच एकवारिकांच्या पुनरावृत्तीने बनलेली असतात त्यांना समबहुवारिके म्हणतात. उदाहरणार्थ पॉलीइथिलीन. उदाहरणार्थ पॉलीइथिलीनचं -CH2-CH2N. ए एकवारिक. उत्तर ज्या लहान घटकांच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवारिक बनतो त्या लहान घटकाला एकवारिक म्हणतात. ओ श्वपन. उत्तर ज्या रासायनिक अभिक्रियामध्ये अभिकारिके हायड्रोजन प्राप्त करतात अथवा अभिकारिकांतील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होतो अशा अभिक्रियांना श्वपन असे म्हणतात. ऑक्सिडक. उत्तर जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात व ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडून आणतात त्यांना ऑक्सिडक म्हणतात. उदाहरणार्थ पोटॅशियम पॅरामॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट ही ऑक्सिडीकरक संयुगे आहेत. 5वा प्रश्न दिलेला आपल्याला खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी IUPAC नावे लिहा. तर बघा पहिला आहे CH3CH2CH2CH3. उत्तर कार्बनच्या मोठ्या शृंखलेतील अणू 4 जनक अल्केन ब्युटेन IUPAC नाव N ब्युटेन. CH3CHOH गुण 1 बोर्डाची नमुना कृतपत्रिकेत आलेली आहे. उत्तर कार्बनच्या मोठ्या शृंखलेत अणू 3 आणि बघा अशा प्रकारे जनक अल्केन प्रोपेन आहे हा आणि क्रियात्मक गट OH ऑल अंग्राह अल्कन 2. प्रोपेन या शब्दातील ई काढून टाकावं व त्या ठिकाणी OL म्हणजेच अल्कोहोल ऑल ही अक्षरे लिहावीत. OH गट ज्या कार्बननी अणूशी जोडलेला आहे त्याला CA2 क्रमांक द्यावा व त्याच अनुक्रमाने इतर कार्बन अणूंनाही क्रमांक द्यावा. जनक प्रत्यय प्रोपेन 2 ऑल IUPAC नाव प्रोपेन 2 ऑल. नंतर बघा CH3CH2COOH. तर बघा कार्बनच्या मोठ्या शृंखलेतील अणू 3 आहे जनक अल्केन प्रोपेन आणि
नाव आहे आपलं प्रोपॅनिक ॲसिड। नंतर CH3CH2NH2 कार्बन अणू आहे 2, जनक अल्केन इथेन आहे, क्रियात्मक गट NH2 अमीन आणि जनक प्रत्यय इथेनामीन। नंतर आहे CH3CHO उत्तर कार्बन अणू आहे 2, जनक अल्केन इथेन आहे, क्रियात्मक गट CH2OAl आल इथेन या शब्दातील ई काढून टाकावं, त्या ठिकाणी AL आल ही अक्षरे लिहावीत, म्हणजे जनय प्रत्ययहीन इथेनॉल आणि IUPAC नावहीन इथेनॉल। CH3CO CH2 CH3 कार्बनच्या मोठ्या शृंखलेतील कार्बनचे अणू 4 आहेत आणि जनक अल्केन आहे आपला ब्यूटेन, क्रियात्मक गट -CO- ओन, ग्राहक अकन आहे 2 CH3 CH CH2 CH3। ब्यूटेन या शब्दातील ई काढून टाकावा व त्या ठिकाणी ऑन ही अक्षरे लिहावीत, जनक प्रत्ययहीन ब्यूटेन टू ऑन आणि IUPAC नावहीन आपलं ब्यूटेन टू ओन। 6वा प्रश्न दिलेला आहे कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा। अ आहे CH3 CH2 CH2OH, तर बघा CH3 CH2 COOH, आ CH3 CH2 CH3 3Ca2 plus 4H2O, E CH3 CH2 double bond CH3 plus Br2, CH3 CHBr CH3, E आहे आपलं CH3-CH3 plus Cl2, तो उत्तर आहे आपलं CH3-CH2Cl plus HCl, उ CH3-CH2-CH2-CH2-OH, तर बघा CH3-CH2-CH डबल बॉन्ड CH2 plus H2O, उ आहे आपलं CH3-CH2-COOH plus NaOH, उत्तर होईल आपलं CH3-CH2-COO minus Na2 plus H2O। बघा ए आपलं CH3-COOH plus CH3-OH, तर उत्तर होईल आपलं CH3-COOH-COO-CH3 plus CH2, तो उत्तर आहे आपलं ऑक्सिडीकरण ए, आ आहे ज्वलन अभिक्रिया, तिसरं समावेशन अभिक्रिया, ई आहे आपलं प्रतियोजन अभिक्रिया, उ आहे आपलं निर्जलीकरण अभिक्रिया, उ आहे आपलं उदासीकरण अभिक्रिया। तर बघा 7वा प्रश्न दिलेला आहे खाली दिलेल्या IUPAC नावासाठी रचनासूत्रे लिहा। तर बघा पेट टू ऑन आहे आपला, त्याचे रचनासूत्र लिहायचं आहे। आता पेटाचा अर्थ 5 म्हणजेच पेट टू ओन शृंखलेमध्ये 5 कार्बनचे अणू आहेत, या शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1 2 3 असे अंक द्या दिले। नंतर बघा ओन म्हणजे क्रियात्मक गट -CO डबल बॉन्ड -C कीटोन या क्रियात्मक गटांचा अंक 2 आहे, म्हणून शृंखलेतील C2 या कार्बनला क्रियात्मक कीटोन जोडला। नंतर बघा आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा। हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण केले तर आपलं शेवटचे येईल CH3- डबल बॉन्ड C-CH2-CH2-CH3 अशा प्रकारे। नंतर बघा 2 क्लोरोब्युटेन, तर बघा 2 क्लोरोब्युटेन मध्ये जनक हायड्रोकार्बन ब्युटेन आहे। ब्युटोच्या अर्थ 4 म्हणजेच ब्युटेन मध्ये 4 कार्बनचे अणू आहेत, त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1 2 3 असे अंक दिले। नंतर हॅलोजन या क्रियात्मक गटात क्लोरो हॅलो हा उपसर्ग आहे व त्यांचा ग्राह्य अकन 2 आहे, म्हणून क्लोरो उपसर्ग शृंखलेतील
Ca2 या कार्बनला जोडला। नंतर बघा आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण केली तर अशा प्रकारे आपल्याला भेटेल। तर CH3-CH2-Cl-CH2-CH3। बघा तिसरा आहे प्रोपेन टू ऑल। तर प्रोपेन 2 ऑलच्या जनक हायड्रोकार्बन प्रोपेन आहे। प्रोपचा अर्थ 3 म्हणजेच प्रोपेन मध्ये 3 कार्बनचे अणू आहेत, त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1 2 3 असे अंक दिले। नंतर ऑल म्हणजेच क्रियात्मक गट -OH हायड्रॉक्सिल गटांचा अंक 2 आहे, म्हणून शृंखलेतील C2 या कार्बनला क्रियात्मक गट -OH जोडला। नंतर आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण केली तर अशा प्रकारे मिळेल आपल्याला CH3-CH2OH-CH3। मिथेनॉल तर मिथेनचा अर्थ एक म्हणजेच मिथेनॉल मध्ये कार्बनचा एक अणू आहे अशा प्रकारे। नंतर ऑल म्हणजेच क्रियात्मक गट अल्डिहाइड शृंखलेत अल्डिहाइड या क्रियात्मक गटांची सुरुवात 1 या अंकाने होते। आता बघा नंतर आता या एकच कार्बन असलेल्या क्रियात्मक गटांची संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा तर अशा प्रकारे मिळेल HCHO। नंतर ब्युटेनॉइक आम्ल तर अशा प्रकारे त्याचे मिळेल आपल्याला CH3-CH2-CH2-COOH। नंतर बघा एक ब्रोमोप्रोपेन तर त्याचं पहा CH3-CH2-CH2Br। इथेनामीन चा अर्थ 2 म्हणजे इथेन हा एक जनक हायड्रोकार्बन आहे। अमीन म्हणजेच क्रियात्मक गट, या क्रियात्मक गट कार्बन कोणत्याही कार्बन अणूला जोडला। आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा तर CH3-CH2-NH2 अशा प्रकारे। ब्युटॅनोन म्हणजेच ब्युटॅनोन काय आहे, हा आपला एक हायड्रोकार्बन ब्युटेन मधील कार्बन अणूंना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1 2 3 असे अंक द्या। ओन म्हणजेच क्रियात्मक गट कीटोन आहे। कीटोन या क्रियात्मक गटांचा अंक 2 आहे, म्हणून शृंखलेतील C2 या कार्बनला क्रियात्मक कीटोन जोडला। नंतर आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करायचे सांगितलेले आहे तर अशा प्रकारे मिळेल आपल्याला CH3-C वरच्या बाजूने डबल बॉन्ड O, नंतर इकडे CH2-CH3। 8वा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्यामागची कारणे आहेत। तर बघा काय कारणे आहे ते लिहायचं। उत्तर कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध तयार करण्याची द्वितीय क्षमता असल्याने त्यातून मोठे रेणू तयार होतात, यामुळे कार्बनी संयुगांची संख्या वाढते। कार्बन अणूंच्या या गुणधर्माला शृंखलाबंध शक्ती म्हणतात। कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला किंवा बुद्ध शृंखला म्हणजेच वलयाकार रचना होय। मुक्त शृंखला ही सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते। 2 कार्बन अणूंमधील सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे तो स्थायी असतो। या स्थायी प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखलाबंधन शक्ती प्राप्त होते। दुसरं 2 कार्बन अणूमध्ये एकेरी सहसंयुज बंध, दुहेरी सहसंयुज बंध व तिहेरी सहसंयुज बंध तयार होऊ शकतात। एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्या वाढते आहे। उदाहरण कार्बनच्या 2 अणूपासून इथेन H3-H3, एथेन CH2 डबल बॉन्ड CH2 व इथेन CH2 ट्रिपल बॉन्ड CH असे 3 संयुगे तयार होतात। यात कार्बन संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष आहे। तिसरं कार्बन या चतुर्संयुजी असतो।
जेव्हा एक कार्बन अणू 4 कार्बन किंवा इतर अणूंशी बंध तयार करू शकतो तेव्हा अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरण हायड्रोजन व क्लोरीन या 2 एकसंयोजी मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. CH4 CH3Cl CH2Cl CH3 Cl3C Cl4 अशाच प्रकारे अणूंची O N S हॅलोजन P इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. यामुळे संयुगांची संख्या वाढते. कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक विशिष्ट कार्बनमध्ये आहे ते म्हणजे समघटकता. तिसरं, ऑक्सिजन व विषम अणू असलेले कोणतेही 4 क्रियात्मक घटक सांगून प्रत्येकी एक उदाहरणांचे नाव व रचनासूत्र लिहा. तर बघा अशा प्रकारे ऑक्सिजन व विषम, तर बघा विषम अणू आहे ऑक्सिजन, नाव अल्कोहोल, रचनासूत्र -OH, सप्तिक आणि उदाहरण मिथेनॉल. ॲसिडिहाइड कीटोनचं आहे नाव ॲसिटोन, कार्बोक्सिलिक अम्ल, ॲसेटिक अम्ल, इथर, डायमिथेनाइल इथर. अशा प्रकारे तुम्ही लिहून घेऊ शकता. ई आहे आपलं 3 वेगवेगळे विषम अणू असलेले 3 क्रियात्मक घटक सांगून प्रत्येकी एक उदाहरणांचे नाव रचनासूत्र लिहा. अशा प्रकारे लिहून घ्या. नंतर बघा ऊ आहे आपला 3 नैसर्गिक बहुवारिकांची नावे सांगून ती कुठे आढळतात व कोणत्या एकवारिकापासून बनलेली आहेत ते लिहा. तर बघा उत्तर पॉलिसॅकराइड हे नैसर्गिक बहुवारिक असून ते स्टार्च कार्बोदके यामध्ये आढळते. ग्लुकोज या एकवारिकापासून बनले आहे. प्रथिने हे नैसर्गिक बहुवारिक असून ते स्नायू, केस, विकर, अंडे, त्वचा यामध्ये आढळते. अल्फा ॲमिनो ॲसिड या एकवारिकापासून बनवले आहे. रबर हे नैसर्गिक बहुवारिक असून ते रबराच्या झाडाचा चीक यामध्ये आढळतो. आयसोप्रीन या एकवारिकापासून बनले आहे. व्हिनेगर व गॅसोहोल म्हणजे काय, त्याचे काय उपयोग आहेत? उत्तर ॲसिडिक ॲसिडच्या पाण्यामध्ये बनवलेल्या 5-8% द्रावणाला व्हिनेगर म्हणतात. व्हिनेगर हे लोणच्यामध्ये परिरसक म्हणून वापरतात. तसेच मांस शिजवण्यासाठी व्हिनेगरचा उपयोग होतो. सॅलड ड्रेसिंगसाठी व्हिनेगरचा वापर करतात. पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये 10% अनहायड्रेस इथेनॉल हे एक समावेशी म्हणून मिसळतात. अशा इथेनॉलला गॅसोहोल म्हणतात. याचा उपयोग इथेन म्हणून मोटर गाड्या व इतर वाहनांमध्ये सुद्धा होतो. उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरकांच्या उपयोगासाठी घडून आणलेली कोणतीही एक अभिक्रिया लिहा. तर अशा प्रकारे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणत्याही धक्का न लागता तिचा दर बदलतो अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. वनस्पतीजन्य तेलाचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजन भवन करून वनस्पती तूप करतात. अशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला पाठ होता कार्बनी संयुगे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.